तर नमस्कार. काल जो प्रकार घडलेला आहे, दहावीच्या विद्यार्थ्यांना बांधून, झाडाला बांधून अत्यंत निर्घृणपणे त्या विद्यार्थ्यांना मारण्यात आलेला आहे. तर खरोखरच एवढा मोठा गुन्हा त्या विद्यार्थ्यांनी केला. आत्महत्या आहेत आणि तिन्ही विद्यार्थी 9वीला आहेत. तर आपल्याकडे काय काय दाखल झालं? काल खरोळ्यामध्ये जी घटना झाली त्या घटनेच्या अनुषंगानं आमच्याकडे परस्पर दोन्ही गुन्हे दाखल आहे. अल्पवयीन मुलांना मारहाण झालेली आहे. त्या संदर्भात आमच्याकडे गुन्हा दाखल आहे. तर म्हणजे काल किती वाजता आपल्या निदर्शनात? नाही, आता ते आम्ही तपासाच्या काही गोष्टी आहेत त्या नंतर बोलू. मी एवढं सांगू इच्छितो की त्याच्या संदर्भामध्ये तपास सुरू आहे आणि गुन्हे दाखल आहे. गुन्हे दाखल आहे. नमस्कार. समस्या तुमची, संघर्ष आमचा. पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो. ज्या पद्धतीनं काल सोशल मीडियावर, सोशल प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं अमानुषपणे मारहाण झालेली आहे, त्याला खांबाला, झाडाला, हाताला, पायाला बांधून मारलेला आहे आणि पोलिसांनी फक्त दोघांवर गुन्हा दाखल केलाय. आता ज्यावेळेस मीडिया या ठिकाणी आली त्यावेळेस पोलीस इन्चार्जनी त्यांना आतमध्ये घेतलं आणि बाकीच्या लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल करायची प्रोसेस आतमध्ये चालू आहे. आपण पोलिसांचं स्वागत करू. पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं चौकशी केली पाहिजे आणि सत्यता जी आहे ते समोर आणणं काम होतं. फक्त दोघांवरच गुन्हा दाखल केला, कारण ज्यावेळेस मीडियानं आवाज उचलला त्यावेळेस बाकीच्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस या ठिकाणी सुरुवात आहे. पण अत्यंत अल्पवयीन 10वीत शिकणारे 17 वर्षाच्या विद्यार्थ्यांना, 3 विद्यार्थ्यांना अमानुषपणे या रेणापूर तालुक्यामध्ये मारहाण झालेली आहे. त्यांना मारून त्यांचे पाय बांधले, त्यांना झाडाला बांधलं, त्यांना खांबाला बांधून मारहाण झाली. ज्या पद्धतीनं त्यांना त्या गावामध्ये सुद्धा जाऊन आम्ही त्या स्पॉटवर जाऊन आम्ही ती बातमी करणार आहे. तुमचं नाव काय आणि काय झालं आणि कशासाठी मारलं होतं? माझं नाव शुकूर फतरू कोतवाल, राहणार खरोळा. ते पोरं सकाळी दप्तर घेऊन शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये गेल्यानंतर पुन्हा शाळेतून तिकडल्या तिकडे काहीतरी पोरं गेले वाटतं. गेल्यानंतर मग तिथं काहीतरी वायर उचलले, वायर तोडले, काय केले त्यांना माहित आहे. ते त्यांनी म्हणतात वायर गेलं. खरं ठीक आहे, पोरांनी म्हणले गेलं. त्यांनी गुन्हा कबूल केले. त्यांनी पण कबूल केल्यानंतर एवढं त्यांना मारायची गरज नाही. आता त्यांना हातापायाला बांधून, झाडाला मारून, पुन्हा खाली त्यांना टाकून, खाली तर आता दोरीनं बांधून, रस्सीनं बांधून त्यांना बेदम मारहाण केलं. त्यांना आता पोराला, लेकराला चलता येईल, आता दवाखान्यात न्यायची पाळी आली आहे त्यांना. आता ते म्हणजे पोलिसांनी दवाखान्यात पाठवले का नाही? पाठवलं, रात्री पाठवले दवाखान्यात. दवाखान्यातून PM करून आलं. म्हणजे तुम्ही दवाखान्यामधनं इलाज केलेला आहे. इलाज करून तुम्ही परत पोलीस स्टेशनला आलात? परत पोलीस स्टेशनला हे सकाळी बोलवल्यानंतर पुन्हा परत पोलीस स्टेशनला आलो. आणि गातभर शेतकऱ्यांनी तर मारले, पण बाहेरच्या लोकांनी येऊन सुद्धा मारले. तर बाहेरचे म्हणजे नेमके कोण? बाहेरचे म्हणजे दविलीचे. दविली. बघा किती माज आहे. हे माज लहान लेकरांवर दाखवण्यापेक्षा खरोखरच त्या लहान लेकरांना जर घेऊन, त्यांच्या आई वडिलांकडे घेऊन त्यांना जर पोलीस स्टेशनला आणलं असतं, पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, तर हा प्रकार घडला नसता. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही डोळे उघडा, कान उघडा आणि नीट ऐका की अल्पवयीन मुलांना मारलेला आहे. आणि ह्याच ठिकाणी जर गाईला जर मारलं असतं तर किती मोठं आंदोलन झालं असतं. लहान लेकरासाठी कुणीही आंदोलन करायला तयार नाही, कुणीही त्यांच्या बाजूने उभं राहायला तयार नाही. की पोलीस लोकांनी सुद्धा फक्त 2 लोकांचे नाव घेतलेत आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांचे ज्यावेळेस मीडियानं आवाज उचलला त्यावेळेस पोलिसांनी त्यांना आतमध्ये घेतलं आणि त्या लोकांचे नाव साहेब विचारून घ्यायला लागलेले आहेत. खरोखरच आपण आता ह्या ठिकाणावरनं ज्या ठिकाणी त्यांना मारहाण झालेली आहे, ज्या ठिकाणी त्यांना बांधलेलं आहे, त्या स्पॉटवर आपण जाऊया आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणावरनं लाईव्ह करूया. ह्याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.